आदाब, मैं हनीफ कच्ची। हमारे महाराष्ट्र मित्र के स्टूडियो में अभी आए हुए हमारे फेमस गज़लकार कवि AK शेख साहब, और उनके मतलब पब्लिक की डिमांड थी। लास्ट टाइम जो प्रोग्राम हुआ था उसके अलावा भी उन्होंने बहुत से लोगों ने फरमाइश की है क्या नहीं, जो जो मतलब फरमाइश के ज़रिए उन्होंने जो जो गज़ल गाने को बोला था, अभी वो कुछ खास स्पेशल ऐसा पेश करेंगे AK शेख साहब। जानिए उनसे कुछ। सलाम आदाब. रसिक मित्रांनो, आपण काही मराठी गझलांचा आस्वाद आज आपण घेणार आहोत. असं लागोपाठ या गझल होतील एकापेक्षा एक. मी AK शेख पनवेल. पहा, आपण एका प्रार्थनेनं सुरुवात करूया गझलानं. बघा. सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. हळूवार उठतात सुख दुःख लहरी, हळूवार उठतात सुख दुःख लहरी, तया जाणण्या तूच संवेदना दे, तया जाणण्या तूच संवेदना दे. उपेक्षित नजरेस दे तू दयाही, उपेक्षित नजरेस दे तू दयाही, सद्बुद्धी सद्भाव सद्भावना दे, सद्बुद्धी सद्भाव सद्भावना दे. मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे. कधी मागतो मी फुलांचीच गावे, कधी मागतो मी फुलांचीच गावे, सुगंधात भिजवून दे वेदना दे, सुगंधात भिजवून दे वेदना दे. सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. रसिक मित्रांनो, ही झाली प्रार्थना. यानंतर ही गझल बघा, खास तरुणांना आवडणारी अशी गझल बघा. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू हसता
फुलतात जीवाच्या लाख कळ्या, तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या, तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या, देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे, देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, तू जाता इतुकेच कळाले जगताना, तू जाता इतुकेच कळाले जगताना, तू जाता इतुकेच कळाले जगताना, हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे, हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, जाताना तू शपथ दिली नारडण्याची, जाताना तू शपथ दिली नारडण्याची, जाताना तू शपथ दिली नारडण्याची, डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे, डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, तू नसताना हे जगणे कसले जगणे, तू नसताना हे जगणे कसले जगणे, तू नसताना हे जगणे कसले जगणे, या जगण्यावर या मरणावर नाव तुझे, या जगण्यावर या मरणावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. मित्रांनो, आपण आधी जी प्रार्थना ऐकली ती भुजंग प्रयात वृत्तात होती आणि ही प्रार्थना शुभगंगा वृत्तात आहे. मला वाटतं जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांनी दाद द्यायला हरकत नसावी, मध्येच काही बोलायला हरकत नसावी, पण तुमची दाद आम्हाला महत्त्वाची असते. त्यामुळेच खरं म्हणजे आम्ही घडत असतो, कवी म्हणून जगत असतो आणि कवीला दाद फार आवश्यक असते. ते काही बोलायला हरकत नाही. आवडला शेअर तर निश्चितच दाद द्यायला पाहिजे. यूट्यूबमध्ये कॉमेंट्समध्ये येतात ना सर्व. अच्छा. ठीक आहे, ओके, चला. ओके. आता यानंतर एक 28-26 मात्रांची एक देवप्रिया वृत्तातली ही गझल बघा, तुम्हाला आवडेल. बघा. तू मला भेटू नको, तू मला भेटू नको, नाराज असल्यासारखी, तू मला भेटू नको, नाराज असल्यासारखी, तू अशी
वागू नको तू अशी वागू नको प्रेमात नसल्या सारखी. ही झाली होती का? असू द्या, पुन्हा ऐकून. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. हास तू गे चेहरा खुलतो कसा हसल्यावरी. हास तू गे चेहरा खुलतो कसा हसल्यावरी. का परीक्षेला जशी का परीक्षेला जशी दिसतेस बसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. मी गुलामासारखा आहे तुला हे मान्य ना. मी गुलामासारखा आहे तुला हे मान्य ना. काय चुकले सांग का काय चुकले सांग का आहेस रुसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. वाट ही आहे फुलांची साथ दे हळवी तुझी. वाट ही आहे फुलांची साथ दे हळवी तुझी. सोबती का चालते सोबती का चालते काटेच डसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. काय सांगू प्रेम हे एके जगाच्या वेगळे. मगता है. काय सांगू प्रेम हे एके जगाच्या वेगळे. तू क्षणी येते नि जाते तू क्षणी येते नि जाते वीज दिसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. तू अशी वागू नको तू अशी वागू नको प्रेमात नसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. मित्रांनो, गझल ही तशी यवनी आहे, यवनी प्रकार आहे. गझलेला यवनी प्रकार म्हणतात. गझल हा अरबस्थानातनं आलेला प्रकार आहे. असं गझल ही प्रथम अरबस्थानात लिहिली गेली, अरबी भाषेत लिहिली गेली आणि त्यानंतर ती पर्शियन भाषेत आली. पर्शियन भाषेतून मग आपल्या उर्दूमध्ये आली आणि उर्दूमधनं पण मराठीत आली आणि इतर भारतीय भाषांमध्ये ही सगळ्या भाषांमध्ये आली. ही कवितेपेक्षा थोडी वेगळी आहे. हे अभ्यास केल्याशिवाय येणार नाही. कारण ही गझल ही वृत्तबद्ध असते. वृत्तातच कुठल्या तरी वृत्तातच ही गझल लिहिली जाते आणि वृत्त असं की एक वृत्त घेतलं की पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत तेच वृत्त आपल्याला राबवावं लागतं असं. तर गझल जशी अरबस्थानातनं आली तशी गझलेची परिभाषासुद्धा अरबस्थानामधनंच आली. हे अरबी वर्ड आहेत गझलेला जे आम्ही वापरतो
ते सगळे अरबस्थानातून आलेले अरबी वर्ड्स आहेत. जसे गझल हा सुद्धा एक अरबी वर्ड आहे, अरबी शब्द आहे असं. त्याबरोबर गझलीची जी परिभाषा आहे की बहेर, काफिया, रदीफ, शेर, मतला, मक्ता, गझलियत, मिसरा, उला मिसरा, सानी मिसरा, अलामत, हे सगळे जी गझलेची परिभाषा आहे हे सगळे अरबी शब्द आहेत, अरबस्थानातून आले आणि ते कुठच्याही भाषेनं बदलले नाहीत, तसेच्या तसे आलेत. गझल संस्कृतमध्ये लिहिली गेली, इंग्लिशमध्ये लिहिली गेली आणि 18 भारतीय भाषांमध्ये ही गझल लिहिली जाते, पण ही परिभाषा मात्र ही अरबीच वापरली जाते असं. आता हे एक नवीन गझल बघा, एक गझल बघा. हिचं वृत्त आहे मेनका. मेनका म्हणजे 19 मात्रांचं वृत्त असतं असं. हे मात्रांचं बंधन असतं हे वृत्ताला आणि ते वृत्त पुरेपूर रीतीने आपल्याला राबवावं लागतं. आता हे 19 मात्रांची गझल आहे. हे गझल बघा, हे डाव गझल आहे. डाव हिचं नाव आहे. बघा हे गझल, तुम्हाला आवडेल. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. मी मला माहीत होतो कोण तो, मी मला माहीत होतो कोण तो. मी मला माहीत होतो कोण तो. आव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. शेवटी तोट्यात विकले मी मला, शेवटी तोट्यात विकले मी मला. शेवटी तोट्यात विकले मी मला. भाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला. प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला. ताव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच नव्हते नेमके. पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे. पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे. नाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. आता ही एक गझल बघा, हे निरोपाची गझल. ह्या गझलेचं वृत्त आहे मंजूघोषा आणि ही 21 मात्रांची गझल आहे. गझलेमध्ये काही सोपी सोपी वृत्त आहेत, जसे आनंदकंद, मेनका, मंजूघोषा, आनंद, देवप्रिया, व्योमगंगा, ही सगळी सोपी सोपी वृत्त आहेत.
नवीन गझलकारांना ह्या वृत्तात लिहिणं सोपं जातं. आता ही गझल मंजू घोषा वृत्तातली आहे, 21 मात्रांची. बघा, तुम्हाला ऐकायला मजा येईल. तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, अन तुला विसरायचे विसरून गेलो. तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, अन तुला विसरायचे विसरून गेलो. विसरून गेलो, विसरून गेलो, विसरून गेलो. पाहुणी वर्दळ तुझ्या घरची कितीदा, पाहुणी वर्दळ तुझ्या घरची कितीदा, पाहुणी वर्दळ तुझ्या घरची कितीदा. मी जसा आलो तसा परतून गेलो, अन तुला विसरायचे विसरून गेलो. विसरून गेलो, विसरून गेलो, विसरून गेलो. याच वाटेने कधी येशील ही तू, याच वाटेने कधी येशील ही तू, याच वाटेने कधी येशील ही तू. काळजाच्या पाकळ्या पसरून गेलो, अन तुला विसरायचे विसरून गेलो. विसरून गेलो, विसरून गेलो, विसरून गेलो. कातळावर वादळावर मृगजळावर, कातळावर वादळावर मृगजळावर, कातळावर वादळावर मृगजळावर. जीव माझा का असा जडवून गेलो, अन तुला विसरायचे विसरून गेलो. विसरून गेलो, विसरून गेलो, विसरून गेलो. ना पडायाचे कधी प्रेमात एके, मगता बघा. ना पडायाचे कधी प्रेमात एके, ना पडायाचे कधी प्रेमात एके. एवढे हजारदा ठरवून गेलो, तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, अन तुला विसरायचे विसरून गेलो. विसरून गेलो, विसरून गेलो, विसरून गेलो. रसिक मित्रांनो, धन्यवाद.